महत्वाचा टॉपिक डिस्कशनला या ठिकाणी घेतलाय आणि टॉपिक खूप महत्वाचा आहे, गोल सेटिंग. सो बेसिकली आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आता सध्या सगळेजण आलेलो आहोत, अ, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की ह्या ज्या इंडस्ट्रीबद्दल आपण चर्चा करतोय त्या इंडस्ट्रीचं नाव डायरेक्ट सेलिंग आहे. तो काही जुने काही नवीन असे सगळे लोक आज माझ्याबरोबर असतील. बरेचसे चेहरे ओळखीचे वाटतात आहे, बरेचसे नवीन आज मला पहिल्यांदाच ऐकतात आहे किंवा भेटतात आहे असेही लोक आहेत. तेव्हा अ, आपण ज्या कंपनी बरोबर आता अ, एकत्र आलेलो आहोत, नेटसर्फ कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्या लोगोमध्ये आपण म्हणतो नेटसर्फ डायरेक्ट. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कंपनी, आपली कंपनी ज्या इंडस्ट्रीशी संलग्न आहे त्या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग. आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या संदर्भात तुम्हाला ज्याही व्यक्तींनी या इंडस्ट्रीमध्ये इंट्रोड्यूस केलं असेल त्यांनी एक गोष्ट निश्चित तुम्हाला सांगितली असेल की ही जी इंडस्ट्री आहे ही थोडीशी वेगळी इंडस्ट्री आहे. ही का अशी वेगळी इंडस्ट्री आहे? कारण या इंडस्ट्रीमध्ये एक सर्वसामान्य माणूस आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतो आणि काही महत्वाच्या गुणधर्मांसहित या व्यवसायाला सुरुवात केली जाऊ शकते. जसं की या व्यवसायामध्ये येत असताना खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज पडत नाही. आपल्याला व्यवसायाचा अनुभव आहे का नाहीये याची गरज पडत नाही. आपण या अगोदर या पद्धतीचा व्यवसाय केलाय का त्याची गरज पडत नाही. आपले शिक्षण उत्तम आहे का याचीही गरज पडत नाही. आपल्याकडे एखादं दुकान आहे का, व्यवसाय करण्यासाठी जागा आहेत का, लोक लागतील का, काही लोकांना पगार द्यावा लागेल का, या कुठल्याही गोष्टीची गरज नसलेला हा व्यवसाय. त्यामुळे या व्यवसायामध्ये कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आतमध्ये येऊ शकतो. आणि याची सगळ्यात खास बात अशी आहे की या व्यवसायामध्ये कोणीही सर्वसामान्य व्यक्ती हा असामान्य बनू शकतो. म्हणजे आपण नेटसर्फ मध्ये नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकतो, एका ऑर्डिनरी व्यक्तीला एक्स्ट्राऑर्डिनरी बनवू शकतो. फक्त हे करण्यासाठी, हे कशामुळे होतं बाबा या इंडस्ट्रीमध्ये, तर ह्या इंडस्ट्रीची सगळ्यात जर खास बात, वैशिष्ट्य जर कुठलं असेल, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण ऑलरेडी व्यवसायाला सुरुवात केली आहे, या इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य असं आहे की ही इंडस्ट्री एका खास प्रिन्सिपलवर काम करते, ज्या प्रिन्सिपलला म्हणलं जातं पॅसिव्ह इन्कम. बघा, रूढ अर्थाने आपण आयुष्यामध्ये जे काही करतोय ते सगळं करतोय कशासाठी? पैशासाठी करतोय. म्हणजे आता आपण समोर असतो, आपण एकमेकांशी बोलत असतो, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला असता, तुम्ही मला तेच सांगितलं असतं. आज आपण या मीटिंग मध्ये आलोय, आपला वेळ काढलाय एक तासाभराचा, कशासाठी आलोय? आपण काहीतरी अशा गोष्टींची चर्चा करायला आलोय जी पैशाशी रिलेटेड आहे. पैसा कशाला लागतो? तर पैसा आपल्याला आपलं आयुष्य चांगलं सुंदर जगण्यासाठी लागतो. मग मराठीमध्ये आपण म्हणतो ना की ताकाला जाताना भांड्याला पोहायची काही गरज नाही. तसं आहे की आपण जर आज मीटिंग मध्ये आलोय तर उगाच, म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलंय की बाबा खरंच तुम्ही अ, पैसे कमवण्यासाठी किंवा पैशाबद्दल ऐकण्यासाठी या मीटिंग मध्ये आलात का? तुमच्यातला एखादा म्हणाल नाही नाही पैशाचं काय आहे, पैशाला तर कोंबडी पण खात नाही. आमचे थोरात साहेब खूप सुंदर उदाहरण सांगतात की त्याच माणसाला रविवारी कोंबडी खायला पैसा लागतो. आपल्याला पैसा लागतो. आणि जर आपल्याला पैशाची गरज नसती तर आपण या मीटिंग मध्ये नसतोच. कारण ज्यांना पैशाची गरज नाहीये ती लोक ऑलरेडी हिमालयात जाऊन बसलेली आहेत. 4 वर्षातनं एकदा खाली येतात कुंभमेळ्याच्या वेळेला. त्यामुळे आपण सर्वजण जर आज आहोत या व्यावहारिक जीवनामध्ये तर वी नीड मनी, पैसा आपल्याला पाहिजे. आणि मग तो कशासाठी लागतो? तर मग मॅस्लोज नावाच्या एक इकॉनॉमिस्टने आपल्याला सांगितलंय की पैसा हा 5 गोष्टींसाठी लागतो. त्याने एक ट्रायंगल दिला आणि त्याच्यामध्ये तो म्हटला की सगळ्यात पहिल्यांदा पैसा लागतो आपल्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा येतो. असं मॅस्लोनी ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला 5 बेसिक नीड्स या 3 होत्या. आजही आपण पुस्तकात वाचतो त्यावेळेला बेसिक नीड 3च आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण जग इतका झपाट्याने बदललंय की आता मूलभूत मूलभूत गरजा या 3 राहिलेल्या नाहीत, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा याच्या बरोबर अजून काही मूलभूत गरजा जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातली पहिली महत्वाची मूलभूत गरज अन्न, वस्त्र, निवारा नंतरची आहे ती म्हणजे शिक्षण. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल. आणि त्याच्यानंतर ही महत्वाची मूलभूत गरज आहे ती म्हणजे इंटरनेट. बघा, आज लोक इतकी येडी झालीत ना, त्यांना खायला नसलं तरी चालेल पण हातात मोबाईल आणि त्याच्यात इंटरनेट असलं. विचार करा, तुमच्या हातातला मोबाईल जर 8 तासासाठी काढून घेतला तर तुमची काय अवस्था होईल? बरं, 8 तास तुमच्या हातात मोबाईल आहे पण त्यात इंटरनेट नसेल तर काय होईल?
म्हणजे आज अन्न वस्त्र निवारापेक्षाही मूलभूत गरज ही मोबाईल आणि मोबाईल मधलं इंटरनेट झालेलं आहे. तो अशा अन्न वस्त्र निवारा शिक्षण मोबाईल आणि इंटरनेट या 6 मूलभूत गरजांसाठी आपल्याला पैसा पाहिजे. मग त्या एकदा पूर्ण झाल्या की पुढे जाऊन आपल्याला आपल्या सेफ्टी नीड सुरक्षेच्या गरजा ज्या असतात त्याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो. आणि असं करत करत मग त्यांनी 5 लेवल सांगितलं की सेल्फ ऍक्च्युलायझेशन पर्यंत जाण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. ठीक आहे. मग हा जो पैसा आपल्याला लागतो हा पैसा कमवण्याचे 2 मार्ग आहेत. 2 प्रकारे पैसा पूर्ण जगामध्ये लोक कमवतात. एक ज्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरं ज्याला म्हटलं जातं पॅसिव्ह इन्कम. आता ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे इथे कोणीतरी Vivo Y28E 5G नावाच्या मॅडम आहेत. त्यांच्या हातामध्ये चाकू आहे, म्हणजे सुरी आहे. आणि तो बघून मला भीती वाटते. त्या काहीतरी कामात आहेत. त्या आता असं सॉरी. सो 2 प्रकारे पैसा कमवता येतो, एक ऍक्टिव्ह इन्कम आणि एक पॅसिव्ह इन्कम. ठीक आहे. आता बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती असेल, बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. मी सांगतो तुम्हाला काय ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय. जिथे माझ्या 2 हातांनी मी जे काम करतोय त्यातनं जो मला पैसा मिळतोय त्याला ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो. ठीक आहे. म्हणजे मी जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत मला पैसा मिळतोय, मी स्वतः काम करतोय तोपर्यंत मला पैसा मिळतोय, याला आपण ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो. मग मोठ्या ब्रॉड स्केलमध्ये आपण बघितलं तर पैसा कमवण्यासाठी लोक शेती करतात, नोकरी करतात, छोटा मोठा व्यवसाय करतात, काही ना काहीतरी करत राहतात. मग या सगळ्या प्रकारांमध्ये जर मी काम करतोय आणि मला पैसा मिळतोय असं जर असेल तर त्याला ऍक्टिव्ह इन्कम म्हणतात. पण जगामध्ये दुसरा एक प्रकारे पैसा कमवण्याचा ज्याला ऍक्टिव्ह बरोबर पॅसिव्ह इन्कम सुद्धा म्हटलं जातं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की मी तर काम करतोच आहे, माझ्या माझ्या ऍक्टिव्हपणाचा मला पैसा मिळतोच आहे, पण मी काम करत नसताना पण काही हात माझ्यासाठी काम करतील आणि त्यातनं मला पैसा मिळेल, याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. आणि मग जगामध्ये जी लोक खूप जास्त पैसा कमवतात ती ऍक्टिव्ह इन्कम घेतात का पॅसिव्ह इन्कम घेतात याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर जगातल्या अतिश्रीमंत लोकांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की त्या लोकांच्या इन्कम मध्ये ऍक्टिव्ह इन्कमचं कॉन्ट्रीब्युशन तर आहेच, परंतु त्यांचं पॅसिव्ह इन्कमचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे आज तुम्ही मी आपण जेवढे जण आहोत कदाचित आता जे काम आपण करतोय, जर मी शेती करतोय किंवा मी नोकरी करतोय किंवा माझं एखादं दुकान आहे, तर मी काम करतोय म्हणून मला पैसे मिळतात. म्हणजे माझं ऍक्टिव्ह इन्कम, माझं इन्कम जे आहे टोटल इन्कम, त्यातलं ऍक्टिव्ह इन्कमचं कॉन्ट्रीब्युशन हे 90% किंवा त्याहून जास्त, नाही नाही तर ते 100%. म्हणजे मी काम केलं तर पैसे मिळतील, मी काम केलं नाही तर पैसे मिळणार नाहीत. याचा अर्थ माझं घरात येणारं इन्कम हे 100% ऍक्टिव्ह इन्कम. आणि ऍक्टिव्ह इन्कमनी आज व्यक्ती श्रीमंत किंवा अतिश्रीमंत होऊ शकत नाही. त्याला कुठेतरी पॅसिव्ह इन्कम, मी एक्स्ट्रा इन्कम म्हणत नाही, मी पार्ट टाइम इन्कम पण म्हणत नाही, मी म्हणतोय पॅसिव्ह इन्कमची जोड त्याला द्यावी लागेल. आणि मग जगातली जेवढी अतिश्रीमंत माणसं आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांचं ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ऍक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन हे 10 ते 20% आहे आणि 80 ते 90% त्यांच्या अकाउंटला येणारा पैसा हा पॅसिव्ह इन्कम या स्वरूपात आलेला आहे. म्हणजे कोणीतरी त्यांच्यासाठी त्यांचा वेळ देत आहे, त्यांचे हात काम करतात आहे आणि मग त्या व्यक्तीला तो पैसा मिळतोय. म्हणजे मला सुद्धा जर श्रीमंत व्हायचं असेल, अतिश्रीमंत व्हायचं असेल, तर मला माझ्या व्यवसायातला इन्कम मधला पॅसिव्ह इन्कमचा पार्ट वाढवावा लागेल, तर आणि तरच मी श्रीमंत किंवा अतिश्रीमंत होऊ शकतो. आणि तर आणि तरच माझ्या मूलभूत गरजांबरोबरच मी माझे सगळी स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण करू शकतो. आणि मग असं पॅसिव्ह इन्कम कुठल्या व्यवसायामध्ये एका सर्वसामान्य माणसाला भेटू शकतं, विदाऊट हेवी इन्व्हेस्टमेंट, विदाऊट एज्युकेशन, विदाऊट नॉलेज, विदाऊट एक्सपिरियन्स आणि झिरो रिस्क. तर तो फक्त एकाच इंडस्ट्रीमध्ये भेटू शकतं. त्या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऑलरेडी आपला पाय ठेवलेला आहे, त्यामुळे माझ्याकडून तुमच्या सगळ्यांचं प्रचंड अभिनंदन. आणि ज्यांनी तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल सांगितलं, ज्यांनी तुम्हाला या व्यवसायात आणलं, त्याचे आभार माना. त्याच्यासाठी वाटल्यास जागेवर बसून एकदा टाळी वाजवा, या त्या व्यक्तीने मला या व्यवसायामध्ये आणलं. यस, धन्यवाद मॅडम, तुम्ही सुरी सोडून आता टाळी वाजवली त्याच्याबद्दल. मॅडमच मला स्क्रीनवरती पुढे दिसतो. तो आपण या व्यवसायामध्ये फॉर्च्युनेटली आलेलो आहोत. कर्मधर्म संयोगाने ह्या व्यवसायामध्ये पाय ठेवलेला आहे आणि एक असा व्यवसाय जो आपल्याला
एका सर्वसामान्य व्यक्तीला अतिश्रीमंत बनवायची ताकद ठेवतो. कारण याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कमचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. मग पॅसिव्ह इन्कम या सूत्रावरती काम करणारी इंडस्ट्री आहे. पण ते पॅसिव्ह इन्कम त्यातनं मिळणारं कॉन्ट्रीब्युशन जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी एक गोष्ट, सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना श्री गणेशा. आपण कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो. काही लिहायचं असेल तर वरती पहिल्यांदा ओम किंवा श्री गणेश लिहितो, किंवा आपण जे काही आपलं आराध्य असेल त्याला एकदा आठवतो आणि मग तिथनं पुढे सुरुवात करतो. तसं ह्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक ताकद आहे. ती एका सर्वसामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकते, त्याला श्रीमंत अतिश्रीमंत बनवू शकते. परंतु ते करत असताना ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज किंवा जिथनं सुरुवात या व्यवसायामध्ये तुमच्या सर्व असामान्य बनण्याची आहे, ती पहिली गोष्ट जर तुमची चुकली तर पुढे जात असताना तुम्हाला जे यश मिळालं पाहिजे ते मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम हे वाढत जातं. आणि मग ती पहिली गोष्ट कुठली आहे, तर ती सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचा व्हाय क्लिअर असला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की का ह्या इंडस्ट्रीमध्ये ताकद आहे. ही इंडस्ट्री एका सामान्य माणसाला असामान्य बनवू शकते. पण मला या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जर तो असामान्य माणूस बनायचा असेल, तो श्रीमंत अतिश्रीमंत व्यक्ती बनायचा असेल, तर मला माझ्या स्वतःला एक पहिला प्रश्न विचारला पाहिजे की मला हे काम का करायचंय. माझा व्हाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि मग आम्ही नेहमी म्हणतो नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जर तुम्ही आला आहात तर तुमच्याकडे एक अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म हा 100% तुमच्या हातामध्ये. कारण यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी एखाद्या व्यक्तीला लागते ती म्हणजे प्लॅटफॉर्म, जो तुम्हाला या अनुषंगाने मिळालेला आहे. प्लॅटफॉर्मच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी कंपनी मिळाली जी 25 वर्ष या मार्केटमध्ये आहे. या 25 वर्षामध्ये या कंपनीने आतापर्यंत 1,600 करोड रुपये कमिशन आणि इन्सेंटिव्हच्या माध्यमातून आपल्या डायरेक्ट सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. या 25 वर्षामध्ये भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये या कंपनीचा व्यवसाय आज चालतो. अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पासून पर्यंत आणि अहमदाबाद पासून आयझॉल पर्यंत हा व्यवसाय चालतो. या 25 वर्षामध्ये आपण भारतात जवळपास 80 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवलेले, त्याने ते वापरले, त्यांना त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आलेले. 4 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, पुण्यात 40,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपिरियन्स सेंटर सहित एक प्लॅटफॉर्म जो 360 डिग्री डिजिटल आणि फिजिकल दोन्ही पद्धतीने काम करतो. एक सुंदर इकोसिस्टीम, आपल्याला बिझनेस करण्यासाठीचे बिझनेस ऍप्स, अशा सगळ्या परिपूर्ण फॅसिलिटीज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातली एकमेव लीगल आणि इथिकल डायरेक्ट सेलिंग कंपनी आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात मिळालेली आहे, ज्याच्यावरती 80 पेक्षा जास्त सुंदर प्रोडक्ट्स आहेत. आणि सगळेच्या सगळे प्रोडक्ट हे स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग, युनिक, रिझल्ट देणारे, व्हॅल्यू फॉर मनी, सर्टिफाईड, क्लिनिकली व्हॅलिडेटेड, रिकरिंग डिमांड असणारे प्रोडक्ट कंपनीने तुम्हाला दिलेले आहेत. आतापर्यंत मागच्या 25 वर्षात एकही व्यक्ती हे प्रोडक्ट सिस्टीमने वापरलं आणि त्याचा रिझल्ट नाही आला असं सांगणार आम्हाला भेटलेलं नाहीये. असा प्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून भारतातल्याच नाही, जगातल्या सगळ्या डायरेक्ट सेलिंग कंपन्यांमध्ये सगळ्यात बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ही तुमच्याकडे आहे, विथ बेस्ट कंपनी, बेस्ट प्रोडक्ट अँड बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यवसायाने तुम्हाला एक सुंदर अशी सिस्टीम सुद्धा दिलेली आहे आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी. सो यू हॅव अ ग्रेट प्लॅटफॉर्म. पण या प्लॅटफॉर्मवर पुढे जात असताना मला माझ्या स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे मी हाच बिझनेस का करायचा, का करायचा, व्हाय, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या व्हाय या प्रश्नापासूनच या पूर्ण बिझनेसची उत्पत्ती होऊ शकते. हा बिझनेस मोठा होऊ शकतो. कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही तोपर्यंत आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठीचा साठीची जी दिशा आहे, दिशा सापडत नाही. सो फर्स्ट आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल की आपण बिझनेस स्टार्ट केला, तुम्ही सगळेजण बिझनेसमॅन झालात, व्यावसायिक झालात. पण या व्यवसायामध्ये पुढे जात असताना पहिला प्रश्न व्हाय,
आणि वाय म्हणजे काय? तर हा वाय इनडेफिनेटली तुमचा गोल सेट करतो. कारण तुम्ही जेव्हा वाय म्हणाल ना, जेव्हा तुम्हाला हे कळेल की हा बिझनेस एका सामान्य माणसाला असामान्य बनवतो, एका सामान्य माणसाला श्रीमंत अश्रीमंत बनवू शकतो, त्यावेळेला मी वाय हा प्रश्न ज्यावेळेला मला विचारेल की मी वाय का करायचे, त्यावेळेला ऑटोमॅटिकली या वाय मधनं तुमचा गोल हा क्लिअर होत जाणार. आणि हे या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिली पायरी जर कुठली चढायची आहे बिझनेस करण्यासाठीची, तर ती म्हणजे तुमचा गोल हा सेट झाला पाहिजे. कारण जनरली आपण शेती करणारा व्यक्ती असेल, त्याला विचारलं तुझा पुढच्या वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा गोल काय आहे? त्याच्याकडे नसतो. एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाला विचारलं, त्याच्याकडे नसतो. पण या इंडस्ट्रीमध्ये तो असला पाहिजे, कारण या इंडस्ट्रीमध्ये मला ऍक्टिव्ह नाही तर पॅसिव्ह इन्कम घ्यायचंय, कमी वेळामध्ये जास्त इन्कम घ्यायचंय. आणि मग ते घ्यायचं असेल तर मला माझे गोल राईटली सेट करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मी गोल सेट करतो, तेव्हा ते गोल ऑटोमॅटिकली माझं माइंड प्रोग्राम करतं. का आणि कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थोड्या वेळात. पण पहिल्यांदा हे समजून घेऊ की ह्या इंडस्ट्रीत पुढे जाण्यासाठी आपल्याकडे आपल्या समोर आपले निश्चित ध्येय, उद्दिष्ट आणि गोल असले पाहिजे. आता बऱ्याच वेळा एक कन्फ्युजन होतं. मी मागाशी एका ठिकाणी बोलत होतो त्यावेळेला त्याला सांगितलं. कन्फ्युजन कशात होतं? दोन वेगवेगळे शब्द आहेत. एक शब्द आहे टार्गेट आणि दुसरा शब्द आहे गोल. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपलं टार्गेट काय आहे आणि आपलं गोल काय आहे, या दोघांमध्ये माणसांची गफलत होते. बऱ्याच वेळा तुमच्या एखाद्या सिनियरने तुम्हाला सांगितलं की आता ना, तू जर बिझनेस कन्सल्टंट बनलास किंवा बनलीस ना, तर तुला लोणावळ्याला ट्रेनिंग भेटेल बरं. आणि मग त्यासाठी तुला काय करावं लागेल, तर 10,000 टीम वन आणि 10,000 टीम टूचा बिझनेस करावा लागेल. किंवा तू रॉकस्टार बनलीस ना, तर तुला असे असे बेनिफिट भेटतील बरं. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर 8,000चा कन्झ्युमर सेल करावा लागेल. किंवा तू फास्ट ट्रॅक जर कंप्लीट केलं ना 3 महिने, तर तुम्हाला फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून ट्रेनिंग भेटेल. आयटीसी ग्रँड चोला या हॉटेलमध्ये जायला भेटेल. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर 60-60 हजारचा बिझनेस करावा. आता हे जे 10,000, 8,000, 60,000, हे जे काही आहे ना, हे गोल नाही आहे. दिस इज जस्ट अ टार्गेट, टाइम बाउंड टार्गेट्स. बऱ्याच वेळा आपली गडबड काय होते की आपले सिनियर आपल्याला कधीतरी फोन करतील आणि आपल्याला विचारतील असं असं केलं की असं असं मिळेल, आणि मग तसं करण्यासाठी एवढा बिझनेस करावा लागेल. आणि आपण त्याला गोल समजून बसतो की हे माझं गोल आहे. गोल इज इनडेफिनेट. ठीक आहे. गोल हा टाइम बाउंड वेगवेगळ्या टाइम मध्ये डिवाइड होऊ शकतो. पण टार्गेट हे गोल नव्हे. पहिल्यांदा आपल्याला आपलं गोल सेट करणं किंवा क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण आपला वाय उलगडायला लागतो, प्रश्न विचारायला लागतो स्वतःला की मला हा व्यवसाय काय करायचा, का करायचा आहे, मग यातनं मला पैसे जे मिळणार त्यातनं काय करायचंय मला. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गोष्टी आपण ज्याला कागदावरती लिहायला सुरुवात करू की मला ना हे करायचंय, मुलांचं शिक्षण करायचंय, मला ना हे करायचंय, मला ना स्वतःला. बरं, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हाय असू शकतात. बऱ्याच वेळा आपण म्हटलं ना व्हाय 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 शोधा, का करायचं तुम्हाला व्यवसाय, कागदावरती लिहायला सुरुवात करा. मग लोक म्हणतात हा आपली स्वप्न स्वप्न ओके टीम, ड्रीम्स. ड्रीम्स आपण कागदावरती लागतो. मग त्या ड्रीम्स मध्ये येतं काय माहितीये का? ड्रीम्स मध्ये फक्त अशा गोष्टी येतात ज्या आपण आपल्या परिवाराच्या बाबतीत विचार केलेले आहेत. म्हणजे काय, तर मला ना पैसा कशासाठी हवा, या व्यवसायातनं काय चांगलं करायचं, काय करायचंय मला, मुलांचं चांगलं शिक्षण करायचंय, मला काय करायचं, मला आता मी भाड्याच्या घरात राहतोय, मला स्वतःचं घर बनवायचंय, माझं स्वतःचं घर आहे, मला एक बंगला बनवायचा आहे, मला आता टू व्हीलर घ्यायची, मला एक छान माझा स्वतःचा मोबाईल घ्यायचा आहे, किंवा मला लॅपटॉप घ्यायचा स्वतःचा, किंवा मला आता टू व्हीलर आहे माझ्याकडे, मला फोर व्हीलर घ्यायची. एक ना दोन अनेक असे बरेचसे ड्रीम्स, स्वप्न आपण गोलच्या स्वरूपामध्ये कागदावरती लिहायला सुरू करतो. पण ह्या सगळ्या गोल्स किंवा स्वप्नांबरोबरच आपण आपले गोल सेट करत असताना काही गोल्स असेही सेट केले पाहिजेत जे स्वतःच्या बाबतीतले असतील. मग आम्ही नेहमी काय म्हणतो की तुम्ही गोल्स ज्यावेळेला सेट करताय, त्यावेळेला या सगळ्या गोल्सच्या बरोबर तुम्ही असे काही स्वतःचे गोल सुद्धा सेट करू शकता. जसं की मी आता ह्या शिक्षण संस्थेतनं एवढं शिक्षण घेतलेलं, मी 12वी झाले, माझं ग्रॅज्युएशन झालं काहीतरी, माझं एक गोल आहे की मला ना IIM मधनं MBA करायचं, एक्झिक्युटिव्ह MBA करायचं. माझं एक गोल आहे की मला हार्वर्ड मधनं काहीतरी करायचं. माझं एक गोल आहे की मला मी मला स्वतःच सांगतोय, माझं गोल काय आहे की मला ना फ्लूट्स शिकायचे.
माझं स्वप्न आहे की मला ना दीपिका पदुकोणला भेटायचंय. काही असू शकतं. लिहायला पाहिजे कागदावरती. बरं, दीपिका पदुकोण असंच ऐरागेरे नत्तू खेळायला कशाला भेटेल ना? मला काहीतरी तर आयुष्यात मोठं करावं लागेल, त्यावेळेला जाऊन मी दीपिका पदुकोणला तासभर तरी तिच्याबरोबर गप्पा मारू शकतो. आता मी माझ्या बायकोला नाही सांगत की मला दीपिका पदुकोणला भेटायची इच्छा आहे म्हणून, पण आहे. त्यासाठी मला काहीतरी घडवावं लागेल ना, स्वतः वेगळं करावं लागेल. माझं माझं जर स्वप्न असेल की मला एक हार्वर्ड मधनं एक्झिक्युटिव्ह एमबीए कम्प्लीट करायचंय, त्यासाठी काहीतरी तर पैसा लागेल, काहीतरी तर अनुभव घ्यावा लागेल. मग त्या लेवलचं मला काहीतरी करावं लागेल. माझं स्वप्न आहे, मला ना नरेंद्र मोदींशी हात मिळवायचा आहे एकदा जाऊन, काहीतरी चांगलं केलंय म्हणून. मग काहीतरी तर करावं लागेल त्यासाठी. सो अशा सगळ्या माझे वेगवेगळे व्हाय समोर येऊ शकतात, आणि ते सगळे व्हाय मला कधी ना कधीतरी एकदा त्यांचा विचार करावा लागेल, आणि त्यांना विचार करून ते कागदावरती उतरावे लागतील. बऱ्याच वेळा काय होतं, या नेटसप मध्ये लोक येतात त्यावेळेला पैसा 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 या एकमेव गोष्टीबद्दल विचार केला जातो. आम्ही नेहमी काय म्हणतो की इथं फक्त पैसा नाही, लगेच पैशाच्या भरभरून बरोबर. शुभेच्छा दिल्या. घेऊन दीपाली येते. मॅडम शुभेच्छा कोणाला देतात काय माहिती. सो इथे तुम्हाला तुमचं एक स्वातंत्र्य, तुमची एक ओळख, तुमचा एक समाजावरती इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्ही या व्यवसायामध्ये येता. इथे तुम्ही एक नॉर्मल ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून नाही, तुम्ही विनर बनण्यासाठी म्हणून या व्यवसायात येतात. त्यामुळे तुमचे वाय सुद्धा त्या पद्धतीचे असले पाहिजेत. आणि मग जेव्हा तुम्ही या वाय बद्दल, गोल बद्दल विचार करायला सुरुवात करतात, ते लिहायला सुरुवात करतात, त्यावेळेला जगामध्ये एक खूप मोठा रिसर्च किंवा सर्व्हे झाला होता. आणि या सर्व्हेबद्दल मी नेहमी सांगत असतो, म्हणजे हा सायंटिफिकली तुम्हाला ऑनलाईनही अवेलेबल आहे. पण त्याचा क्रस्ट मी तुम्हाला दाखवतो की तो सर्व्हे काय म्हणतो, की जगामध्ये आता सध्या 83% लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचे कुठलेही गोल्स नाहीत. ते फक्त आज सकाळी उठून संध्याकाळी काम कंप्लीट करून आज दिवसभरात जो पैसा मिळतोय किंवा या कामाचा महिन्याच्या शेवटी जो पैसा मिळतोय तो घ्यायचा, घर चालवायचं, या एकमेव उद्देशाने जीवन जगतात. देवाने दिलेला श्वास देव जोपर्यंत काढून घेत नाही तोपर्यंत जगत राहायचं. आयुष्यामध्ये कुठलाही स्पेसिफिक गोल न ठेवता चालायचं. अशा पद्धतीची 83% लोक या जगामध्ये आहेत. मग येतात अशी 14% लोक ज्यांच्याकडे गोल आहेत, त्यांची स्वप्न आहेत, आयुष्याचे काही ना काहीतरी ध्येय उद्दिष्ट ठरवलेली आहेत. पण त्यांचं म्हणणं असतं की ही सगळी माझ्या डोक्यात आहेत, मी विचार करून ठेवलं, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मी हे अचीव्ह करायचंय, मी हे कशासाठी करायचंय, मी आज जे काही काम करतोय मला काय करायचं. तो तरी हा गोल, त्यांच्याकडे गोल्स आहेत पण ते फक्त डोक्यात आहेत. आणि रिसर्च असं सांगतो की ज्याच्याकडे गोलच नाहीयेत त्यांच्यापेक्षा तरी हे बरे, किमान त्यांच्या डोक्यात तरी गोल आहेत. आणि मग अशा लोकांचे यशस्वी होण्याचे चान्सेस हे अगदीच गोल नसलेल्या लोकांपेक्षा 10 पट जास्त असतात. आणि मग येतात जगातली 3% लोक ज्यांच्याकडे गोल सुद्धा आहेत आणि ज्यांचे गोल कागदावरती लिहिलेले सुद्धा आहेत, की मला काय करायचं आयुष्यात, कुठे पोहोचायचं, काय काय माझी स्वप्न आहेत. आणि मग अशा जर माझ्याकडे गोल्स आहेत सुद्धा, माझं वाय क्लिअर आहे, आणि तो वाय, गोल्स, ड्रीम्स मी कागदावरती लिहिलेले आहेत. आणि मग जर असे कागदावरती लिहिलेले असतील ना, तर तुमचा यशस्वी होण्याचे चान्सेस हे अगदीच गोल नसलेल्यांपेक्षा 30 पट जास्त असतात. मग आता आपल्याला ठरवायचंय, तुम्ही अशा इंडस्ट्रीला निवडलंय जी सामान्य माणसाला असामान्य बनवते, श्रीमंत अतिश्रीमंतीपर्यंत घेऊन जाते, ती पॅसिव्ह इन्कमच्या कन्सेप्टवरती काम करते. यामध्ये असे जगामध्ये असंख्य लोक आहेत. जगामध्ये सगळ्यात जास्त करोडपती जर कुठल्या इंडस्ट्रीज असतील ती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे. त्यातल्याही 70% महिला आहेत, ज्या आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मिलेनियर बिलेनियर झालेल्या आहेत. आपण नाही तेवढ्या मोठ्या गोष्टीचा विचार केला तरी आपण काहीतरी तर चांगला विचार करू शकतो की यार मला या इंडस्ट्रीमधनं एक चांगलं सक्सेसफुल करिअर करायचंय. आणि मग ते करायचं असेल तर माझ्याकडे गोल असले पाहिजेत. मग मला डिसाईड करायला लागेल की मी यातल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल. मी त्या 83% ऑर्डिनरी लोकांप्रमाणे राहील राहील जे फक्त ऍक्टिव्ह इन्कमच्या मागे पळतात आहे, का मी 14% त्या लोकांमध्ये राहील ज्यांच्याकडे स्वप्न आहेत, ड्रीम्स आहेत, गोल्स आहेत पण ती डोक्यात आहेत, का मी त्या 3% लोकांमध्ये येईन ज्यांची स्वप्न आहेत आणि ती त्यांनी लिहिलेली सुद्धा आहेत. सो आम्ही नेहमी सांगतो की जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून
खूप चांगलं करिअर सेट करू इच्छिता, तर तुमच्याकडे गोल्स आचले पण पाहिजेत आणि ते गोल लिहिलेले असले पाहिजेत, कुठेतरी रायटिंग मध्ये असले पाहिजे. सो या गोल्स बद्दल ज्यावेळेला आपण विचार करतोय, ज्यावेळेला आपण आपल्या स्वप्नांबद्दल विचार करतोय, ड्रीम्स बद्दल विचार करतोय, आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं त्याच्याबद्दल विचार करतो, त्यावेळेला नेहमी असं म्हटलं जातं की जो तुमचा व्हाय आहे, मला नेटसअप का करायचं, मला हा बिझनेस का करायचा आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गोष्टींसाठी करायचं आहे. आणि मग ह्या 10 गोष्टी मला ह्या जर इथून मिळाल्या पाहिजेत, तर हे जे काही मी कागदावरती लिहीन, या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पैसे लागणार आहेत. मुलांची शिक्षण करायची एक्स अमाऊंट लागेल, घर बांधायचं एक्स अमाऊंट लागेल, गाडी घ्यायची एक्स अमाऊंट लागेल, फॉरेन टूर करायचं तर एक्स अमाऊंट लागेल, बायकोसाठी सोनं बनवायचं एक्स अमाऊंट लागेल. जे काही लागेल त्या सगळ्यांची गोळाबेरीज टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला आयुष्यात किमान इतका पैसा तरी कमवायचा आहे. बरं, तो कमवण्यासाठी आपल्याकडे आता खूप जास्त वेळ शिल्लक नाहीये. पुढच्या 3 ते 5 वर्षात मला हे अर्निंग करायचं आहे आणि ते करून देण्याची क्षमता या व्यवसायामध्ये आहे. आणि मग तो जो काही पैशाचा आकडा येईल आणि त्याच्याबरोबरची ही जी काही तुमची स्वप्न असतील, गोल्स असतील, ड्रीम्स असतील, व्हाय असेल तुमचा, हा सगळा जो आहे तो एका बाजूने ठेवायचा. इट इज अ बाय प्रोडक्ट. या व्यवसायाचं हे बाय प्रोडक्ट आहे. ते ऑटोमॅटिक मिळेल. हा तुमचा गोल वाय 100% क्लिअर होईल. पण या सगळ्यामध्ये तुमच्या वाय मध्ये एक गोष्ट अधोरेखित केलेली असली पाहिजे, डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिलेली असली पाहिजे. आणि ती म्हणजे हे सगळं तेव्हा होईल ज्या वेळेला माझ्याकडे एक चांगली टीम असेल, ज्या टीममुळे मला हा पॅसिव्ह इन्कमचा बेनिफिट मिळेल. तो तुमचा वाय ऑटोमॅटिकली मेजर वाय वर एका सबस्टिट्यूट वाय वरती शिफ्ट होईल, की मला हे सगळं नेटसअप करायचंय, कारण मला एक चांगलं पॅसिव्ह इन्कम एका चांगल्या टीमच्या माध्यमातून घेऊन ही सगळी स्वप्न मला पूर्ण करायची. तेव्हा जेव्हा आपण गोल बद्दल विचार करतो, त्यावेळेला जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की वेन एव्हर यू आर सेटिंग युअर गोल, तुम्ही तुमची स्वप्न ज्यावेळेला लिहायला सुरुवात कराल, त्यावेळेला ती डिवाइड केली पाहिजे 3 पद्धतीने. पहिली, तुमची अशी स्वप्न जी तुमचे लाईफ गोल आहेत, म्हणजे ते आता लगेच पूर्ण नाही होणार आहेत. कदाचित ते 5 वर्षांनी होतील, 8 वर्षांनी होतील, 10 वर्षांनी होतील. हे मोठे लाईफ गोल आहेत तुमचे. ते तुम्ही लिहायला सुरुवात कराल की माझे लाईफ गोल, लॉंग टर्म गोल काय. मग तुम्ही दुसरे गोल लिहाल जे तुमचे मिड टर्म गोल असतील, म्हणजे जे तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये कमवायचे. हे मला सगळं 3 वर्षात मिळालं पाहिजे, हे सगळं मला 8 ते 10 वर्षात मिळालं पाहिजे. आणि मग येईल तुमचं एक शॉर्ट टर्म गोल, जे तुम्हाला पुढच्या इमिजिएट 1 वर्षामध्ये मिळालं पाहिजे. सो या 3 प्रकारचे गोल आपल्याला सेट करायचे: लॉंग टर्म गोल, मिड टर्म गोल आणि शॉर्ट टर्म गोल. एकदा कागदावरती आपण सगळे गोल लिहिले की त्यातनं आपण सिलेक्ट करू शकतो की दिस आर माय लॉंग टर्म गोल, दिस आर माय मिड टर्म गोल, दिस आर माय शॉर्ट टर्म गोल. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रायोरिटी सेट करता येतात की आता इमिजिएटली मला माझ्या शॉर्ट टर्म गोलवरती काम करायचंय. सो मला त्या 3% लोकांमध्ये यायचंय, मला अशा लोकांमध्ये यायचंय ज्यांचे गोल कागदावरती लिहिलेत. आणि मग ही जी 3% लोक आहेत ना, ही 3% लोक हीच भारतातल्या आणि जगातल्या 1% पैसा कमवणाऱ्या लोकांमध्ये येऊ शकतात. अदरवाईज आपण त्या भारतातल्या आणि जगातल्या 1% पैसे कमवणाऱ्या लोकांमध्ये येऊ शकत नाही, जर मी ह्या 3% लोकांमध्ये नसेल ज्यांचे गोल्स कुठेतरी लिहिलेले आहेत. पण हे गोल लिहित असताना जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की तुमचे गोल हे स्मार्ट असले पाहिजेत. SMART. स्मार्ट. तुम्ही ऐकलं असेल याच्याबद्दल ह्याच्या अगोदर कधीतरी. मी बऱ्याचशा लोकांना ऐकतो, बऱ्याचशा लोकांचं वाचतो आणि मग त्यातनं काही गोष्टी मिळतात, त्याच तुमच्यासमोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय. की जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की युअर गोल शुड बी स्मार्ट. SMART. आणि मग त्याला फोड अशी लिहिली जायची की तुमचं गोल तुम्ही ज्याला सेट करताय, तुमचं टार्गेट, तुमचं लक्ष ज्याला तुम्ही सेट करताय, त्याला ते स्मार्ट मधला एस म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे. म्हणजे असं वेग गोल नसलं पाहिजे, ते एकदम स्पेसिफिक असलं पाहिजे. मला माहित पाहिजे की मला हे करायचंय, मला हे मिळवायचं. युअर गोल शुड बी स्पेसिफिक. त्यानंतर ते असलं पाहिजे एम म्हणजे मेजरेबल, तुम्हाला ते काउंट करता आलं पाहिजे. त्यानंतर ते असलं पाहिजे अचिवेबल,
म्हणजे उगाचच मला चंद्रावरती घर बांधायचं आणि मंगळावरती घर बांधायचं असं नसलं पाहिजे. त्यानंतर ते असलं पाहिजे रिअलिस्टिक, खरं खुरं वाटलं पाहिजे ते. आणि त्यानंतर ते असलं पाहिजे टी म्हणजे टाइम बाउंड. त्याला एक वेळ निश्चित केलेली असली पाहिजे, असं जुन्या काळामध्ये म्हटलं जायचं. रेग्युलर तुम्ही जर कुठे वाचलं, ऐकलं, गुगल केलं, युट्यूब वरती गेला, तर तुम्हाला हे कळून जाईल की लोक असं म्हणतात की युअर गोल शुड बी स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. पण तुम्ही ही जी काही गोल्स लिहिताय, ही स्मार्ट असण्याबरोबर आता बदललेल्या डेफिनेशन नुसार तुम्ही ज्यावेळेला ती लिहिताय, त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ती म्हणजे, मी माझे गोल सेट करत असताना एकदम पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली असते ना, की सगळ्या जगाने आपल्याला सांगितलं असतं की तुझ्याकडनं हे होणार नाहीये, तू हे करू शकत नाहीस. आणि त्यामुळे आपण ज्यावेळेला गोल लिहायला जातो, त्यावेळेला आपल्याकडनं ते धाडसच होत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की ह्या इंडस्ट्रीत तुम्ही ज्यावेळेला एंट्री कराल, तुमचा वाय क्लिअर कराल, तुम्ही गोल सेट कराल, त्यावेळेला सगळ्यात पहिलं गोल लिहित असताना पॉझिटिव्ह राहा. होणार नाही होणार याचा विचार करू नका. गोल मोठे असले पाहिजेत आणि आउट ऑफ द बॉक्स असले पाहिजे. म्हणजे तुमच्या स्मार्ट गोल, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टार्गेट बाउंड गोलपेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून थोडं लार्जर दॅन लाईफ आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्यावेळेला विचार कराल आणि ते गोल लिहाल, त्यावेळेला ते खूप चांगल्या पद्धतीने कागदावरती येतील. आणि मग अशा पद्धतीने जर मी या 3% लोकांमध्ये आलो, गोल कागदावरती लिहिले, तर आणि तरच मी भारतातल्या 1% लोकांमध्ये येऊ शकतो, जगातल्या 1% लोकांमध्ये येऊ शकतो. ह्या 99% लोक जी लोअर क्लास, लोअर मिडल क्लास, मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास मध्ये आता अडकलेली आहेत, त्यांच्यापेक्षा मी वेगळा होऊ शकतो. आणि हे जर मला करायचं असेल, तर मला माझं गोल हे पहिले तर विचार केला पाहिजे. विचार केल्यानंतर ते कागदावरती लिहिलं पाहिजे. लिहिताना ते थोडं पॉझिटिव्ह विचार करून लिहिलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे आणि आउट ऑफ द बॉक्स असलं पाहिजे. आणि माझं करंट गोल तर हेच असलं पाहिजे की मला भारतातल्या 1% इलिट ऑफ इंडियाचा पार्ट बनायचं येणाऱ्या 2 वर्षाच्या आत. आणि मग ते बनण्यासाठी मला नेटसर्फच्या माध्यमातून जॉईनिंग टू विनिंग या पाथचा हात पकडलाच पाहिजे. आणि मग अतिशय सुंदर ही कंपनी तुम्हाला सांगते की यार, तुम्ही तुमचे शॉर्ट टर्म गोल्स कसे सेट करत चला, की तुम्ही या बिझनेसमध्ये आलात, प्रो रिटेलर झालात, रिटेल रॉकस्टार बनलात. आता तुमचं पुढचं गोल असलं पाहिजे की तुम्ही नेटसर्फमध्ये बिझनेस कन्सल्टंट बनाल, अ मंथली गोल. त्यानंतर तुमचं गोल असलं पाहिजे, मी 3 महिन्याच्या आत सिनियर बिझनेस कन्सल्टंट बनेन, किंवा आता ऑपॉर्च्युनिटी नेटसर्फचे आहे, फास्ट ट्रॅक ब्रिज मध्ये एंट्री करेन. त्यानंतरचं माझं गोल असलं पाहिजे की मी 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक मध्ये एंट्री करेन. त्यानंतरचं माझं गोल असलं पाहिजे की मी नेटसर्फमध्ये प्रो व्हाईस कॅप्टन बनेन, मी नेटसर्फमध्ये व्हाईस कॅप्टन बनेन, मी नेटसर्फमध्ये कॅप्टन बनेन, आणि मी नेटसर्फमध्ये कोच बनेन, ज्याच्यामध्ये मी महिना 3 ते 16 लाख रुपये नेटसर्फमध्ये कमवेन. असं सुंदर ट्रॅक हा नेटसर्फने तुम्हाला दिलेला आहे तुमचा वाय कॉम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि या प्रत्येक लेवलला तुमचा एक एक वाय क्लिअर होत जाईल, तुमचा एक एक गोल सेट होत जाईल. फक्त हा पाथ मला एक एक पायरी वरती चढत जायचं. आता मी ज्याही पाथ लेवलला या ठिकाणी असेल, त्यातनं एक स्टेप वरती तो गोल सेट करून मला जायचंय. आणि मग हे गोल सेट करत असताना माझा जो काही वाय आहे, जो पैशाने पूर्ण होणार आहे, तो ऑटोमॅटिकली या लेवल क्रॉस करत असताना नेटसर्फच्या माध्यमातून कम्प्लीट होऊ शकतो. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की जर तुम्ही गोल सेट करताय, तर ते गोल स्मार्ट तर असेलच, पण त्याच्याबरोबर ते क्लिअर असलं पाहिजे. आणि क्लिअर म्हणजे सगळ्यात पहिलं तुमच्या गोलमध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या व्यवसायातनं 1% भारतातल्या 1% लोकांमध्ये येऊ शकतात, 3 लाख ते 16 लाख रुपये महिना कमवू शकतात. त्यासाठी तुम्हाला अशा अशा पद्धतीने पुढे जायचंय, एक एक स्टेप वरती चढत जायचंय. हे जे काही आपण आता बघतोय, जे काही तुम्ही ठरवाल, जे गोल्स तुम्ही कागदावरती लिहाल, ते लिहित असताना दे शुड बी क्लिअर अलॉंग विथ द क्लॅरिटी. त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. मग आता मी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये क्लॅरिटी आहे का? यस, 100% क्लॅरिटी आहे. की मी आता ज्या लेवलला त्याच्या एक लेवल पुढे जायचंय, मग त्याच्या पुढे आले या टायमिंगला जायचंय, त्याच्या पुढे त्या टायमिंगला जायचं, असं सगळं अलॉंग विथ द क्लॅरिटी. मग मी कागदावरती जे काही गोल लिहित, त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. मला हे अचीव्ह करायचं, यस, इट शुड बी क्लिअर. कारण माझा व्हाय, माझे गोल्स याच्यामध्ये क्लॅरिटी आली ना, तर आणि तरच मी एका डायरेक्शननी पुढे जाऊ शकतो.
ज्यांचे गोल क्लिअर झाले ते लोक आयुष्यात यशस्वी झाले. एका सचिन तेंडुलकरचा गोल क्लिअर झाला, त्याची डायरेक्शन क्लिअर झाली आणि तो मास्टर ब्लास्टर गॉड ऑफ क्रिकेट बनला. एक मोहनदास करमचंद गांधीचा गोल क्लिअर झाला आणि तो महात्मा गांधी बनला. एक नरेंद्रनाथ दासचा गोल क्लिअर झाला आणि तो स्वामी विवेकानंद बनला. एका मिस्टर विलास थोरात या शेतकऱ्याचा गोल क्लिअर झाला आणि आज तो नेटसपचा कोच बनला, 16 लाख रुपये महिना कमवतो. एका लंकापती हांडेंचा गोल क्लिअर झाला, आज नेटसप मध्ये व्हाईस कॅप्टन बनलेले आहेत. एका लक्ष्मी पाटील मॅडमचा गोल ज्या दिवशी क्लिअर झाला, आज नेटसर्फ मध्ये त्या व्हाईस कॅप्टन बनून अस्मिता लीडर्स मध्ये टॉप परफॉर्मिंग लीडर झालेले. सो जर तुमचा गोल क्लिअर झाला ना एकदा, की ऑटोमॅटिकली तुम्ही सक्सेसच्या पाथवरती पुढे चालायला. युअर गोल शुड बी क्लिअर, देर शुड बी क्लॅरिटी. अलॉंग विथ क्लॅरिटी तुमचं गोल हे लॉजिकल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं. कसं इलॉजिकल गोल सेट करून उपयोग नाहीये. मी तुम्हाला जो पाथ सांगितला, ती का जगताप मॅडमला म्यूट करा बरं. मी तुम्हाला जो गोल सांगितला, जे काही आता ट्रॅक आपण बघितला, की तुम्ही 16 लाख रुपये महिना कमवू शकता, 3 लाख रुपये महिना कमवू शकता, 1 लाख रुपये महिना कमवू शकता. नेटसपने जो सिस्टीम ट्रॅक दिलेला आहे, इट इज प्युअरली लॉजिकल. आज नेटसप मध्ये 90% लोक ज्या ज्या लेवलला आहेत त्या लेवलला ते इन्कम घेतात. सो सेट युअर गोल्स, क्लॅरिटी, लॉजिकल आणि त्याच्याबरोबर इमोशनल गोल असली पाहिजे. गोलमध्ये थोडीशी इमोशनल इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. कारण जर इमोशन्स असतील ना, तर इमोशन्सला एक खूप छान ट्रेनर आहेत, ते म्हणतात की इमोशन म्हणजे मोशन, एनर्जी इन मोशन. कृतीमध्ये येणारी एनर्जी जर आपल्याला आणायची असेल तर त्याच्यासाठी इमोशन खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या जे वाय तुम्ही सेट कराल, मला हे का करायचंय, नेटसप का करायचं, याच्यामध्ये जर इमोशन असतील तर त्यांनी तुम्हाला काम करायला अजून एनर्जी मिळते. सो देर हॅज टू बी इमोशनल इन्व्हेस्टमेंट. आणि मग क्लॅरिटी, लॉजिक, इमोशनच्या बरोबर त्याच्यामध्ये आलं पाहिजे ऍक्शन प्लॅन. नुसतं गोल सेट करून उपयोग नाही, त्याच्याबरोबर ऍक्शन सेट केल्या पाहिजे. जसं उदाहरण दाखल आपण नेहमी सांगतो, ते ट्रेनर छान उदाहरण सांगतात की ज्यावेळेला आपण गोल सेट करतो त्यावेळेला दर वर्षाच्या 31 डिसेंबरला पूर्ण जगामध्ये साधारणतः 40% लोक एक गोल सेट करतात की मला यावर्षी वजन कमी करायचं, आणि मग जिमची मेंबरशिप घेतात. मग त्यांनी ठरवतात की या वर्षी मला 10 किलो वजन कमी करायचंय, कागदावरती लिहितात. पण ते 10 किलो वजन कमी करण्यासाठी मला काय करायचंय, त्याचा ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे, हा ठरवला जात नाही. की मला 5 वाजता उठायला लागेल, मग 1 तास चालावं लागेल, अर्धा तास व्यायाम करावा लागेल, त्याच्यानंतर हेल्दी ब्रेकफास्ट करावं लागेल, कुठल्याही तळले तुलेलं खायचं नाहीये, प्रत्येक 2 तासाला थोडं थोडं खात राहायचं, संध्याकाळी 8 नंतर काही खायचं नाहीये, 8 तासाची पूर्ण झोप घ्यायची. असा ऍक्शन बोर्ड जोपर्यंत आपण कम्प्लीट करणार नाही, लिहिणार नाही, तोपर्यंत ते होणार नाही. मग बऱ्याच वेळा जानेवारीत वजन ठरवलं जातं की 10 किलो कमी करायचे, आणि त्याची आठवण डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये येते, आणि पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये काट्यावर उभं राहिलं की कळतं की 10 किलो कमी नाही झाले, 10 किलो वाढले. कारण ऍक्शन तर सेट केलीच नाही ना. पहिले 5 दिवस जिम मध्ये गेलो आणि 6व्या दिवशी झोप डोळा उघडलाच नाही, आणि मग 6व्या दिवशी जी जिम मोडली ती परत काही गेलोच नाही. त्यामुळे मला काय करायला पाहिजे, मला पहिला दिवस संपला 1 जानेवारी, मी आज उठलो का, चालायला गेलो का, व्यायाम केला का, किती टिक आल्या, किती क्रॉस आले, जेवढे क्रॉस आले तेवढे मी टिक मध्ये चेंज करायला गेलो. 7 दिवसानंतर परत अनालाइज केलं, 1 महिन्यानंतर परत अनालाइज केलं, नाही माझ्याने हे होत नाही. मग काय करायचं, थोडं सकाळचं नाही चालता येत, संध्याकाळी चालता येईल का, सकाळचा नाही व्यायाम करता येत, संध्याकाळी व्यायाम करता येईल का, म्हणजे मला ऍक्शन बोर्ड चेंज करता येईल. मग तसंच तुम्ही नेटसप मध्ये आला, व्यवसाय करायचं ठरवलं, चालू केलं, एक गोल सेट केला, त्याच्यानंतर ऍक्शन प्लॅन सेट केला की नाही मला जर या गोल पर्यंत पोहोचायचं असेल तर रोज किमान 3 ते 5 लोकांना मला नेटसपची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सांगावी लागेल, 2 ते 3 कंझ्युमरला मला नेटसपचे प्रोडक्ट सांगावे लागतील, मला दिवसातनं एक कॉल माझ्या सिनियरला करावा लागेल, मला आज केलेल्या कामाचा सगळा लेखाजोखा लिहावा लागेल. हा ऍक्शन प्लॅन जोपर्यंत माझ्याकडे येत नाही, माझ्या टीममध्ये प्रत्येक आलेल्या प्रोला मला बिझनेस कन्सल्टंट बनावं लागेल, हे मला जोपर्यंत मी लिहित नाही तोपर्यंत माझा ऍक्शन प्लॅन क्लिअर होणार नाही. नाहीतर मग मी आज ठरवेन की नाही नाही मला ना नेटसप मधनं पुढच्या 1 वर्षात 1 लाख रुपये महिना कमवायचे. अरे पण 1 लाख रुपये महिना कमवायचा गोल कागदावरती किती मोठा लिहिला तरी तो 1 लाखापर्यंत पोहोचण्यासाठी मला आता काय करायचं हे जोपर्यंत मी क्लिअर करत नाही तोपर्यंत मी 1 लाखापर्यंत पोहोचणार नाही.
सो ऍक्शन महत्वाचं आहे. क्लॅरिटी पाहिजे, मला हे करायचंय नेटसप मध्ये, लॉजिक त्याच्यामध्ये आहे का हे शोधायचंय, इमोशनल इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आणि ऍक्शन प्लॅन बनवायचा आहे. आणि मग जर ऍक्शन प्लॅन चुकत असेल तर रिस्टार्ट करायची तयारी असली पाहिजे. नाही आता माझं हे चुकतंय, मला जरा वेगळ्या पद्धतीने काम केलं पाहिजे. मग मी सिनियरकडे जाईन, त्याच्या सिनियरकडे जाईन, त्यांच्याशी बोलेन आणि मग ठरवेन की मला एक्झॅक्टली करायचंय काय केअर करावं लागेल. मग ते एकदा क्लिअर झालं की मग आपण जे आता गोल उद्देश सेट करतो, मी जिथे आहे आता सध्या, मला पहिले बिझनेस कन्सल्टंट बनावं लागेल ऑगस्ट महिन्यामध्ये. मग सप्टेंबर एंड पर्यंत मला सिनियर बिझनेस कन्सल्टंट किंवा फास्ट ट्रॅक ब्रिज मध्ये यावं लागेल. जानेवारीमध्ये मला फास्ट ट्रॅक बनावं लागेल. मला जुलै 2027 ला प्रो व्हाईस कॅप्टन, जानेवारी 2028 ला व्हाईस कॅप्टन, जुलै 2028 ला कॅप्टन आणि मग कोच, असं करत मला भारतातल्या 1% लोकांमध्ये यावं लागेल. आणि मग हा स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड गोल मी सेट केला. एकदम क्लिअर, इमोशनल, लॉजिकल, ऍक्शन प्लॅनच्या बरोबर जर मी गोल सेट केला तर मी 100% या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि त्यासाठी माझा गोल हा सेट असला पाहिजे, वाय माझा क्लिअर असला पाहिजे. आणि हा वाय का क्लिअर असला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही वाय, मला नेटसप काय करायचं असा प्रश्न विचाराल ना स्वतःला, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍक्टिव्हेट होणार आहे तुमची, आणि ते म्हणजे तुमचं मेंदू. देवाने आपल्या शरीरामध्ये सगळ्यात पॉवरफुल जर कुठली गोष्ट बनवली असेल ना, तर ती आपलं मेंदू आहे, ब्रेन. सुपर पॉवरफुल गोष्ट आहे. आणि याच्या पॉवर बद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हा किती पॉवरफुल आहे, तर हा इतका पॉवरफुल आहे की देवाने या मेंदूमध्ये 2 वेगवेगळे भाग बनवलेत. आणि काय बनवलेत ते, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक कॉन्शियस माइंड बनवलाय, एक सबकॉन्शियस माइंड बनवलाय, एक चेतन मन आणि एक अचेतन मेंदू. आणि मग आपण बऱ्याच वेळा ऐकतो, एक शाहरुख खान एका पिक्चर मध्ये म्हणतो की अगर आप किसी चीज को शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है. तुम्ही व्हाय लिहिता, गोल क्रिया लिहिता, म्हणजे काय होतं, तर तुम्ही पूर्ण युनिव्हर्सला उरडून उरडून सांगता, निसर्गाला उरडून उरडून सांगता की मला हे आयुष्यामध्ये कमवायचंय, मला हे मिळवायचंय, मला हे पाहिजे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला एक खूप जबरदस्त गोष्ट ऍक्टिव्हेट होते, त्याला म्हणतात पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपला मेंदू हा अतिप्रचंड आश्चर्यांनी भरलेला आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला काय होतं, कसा काम करतो आपला मेंदू. आपण रोज एका रस्त्याने जात असतो, कदाचित ऑफिसला जातो किंवा कुठेतरी बाहेर जातो. आपल्या आजूबाजूने बऱ्याचशा गाड्या फिरत असतात. आपण कधी लक्ष देतो, कधी लक्ष देत नाही. खूप साऱ्या गाड्या आपल्या आजूबाजून जात असतात. पण कधीतरी आपण ठरवतो की नाही, आपल्याला ना आता 4 व्हीलर घ्यायची बरं. आणि मग आपण ठरवतो की आपल्याला ना लाल कलरची गाडी घ्यायची. मग आपण गाडीचा ब्रँड वगैरे सगळं गाड्या बघायला सुरुवात करतो, त्यातली गाडी आपल्याला आवडते आणि मग आपण ठरवतो आपल्याला लाल कलरची सुझुकीची XYZ गाडी घ्यायची. आणि हे जेव्हा आपण ठरवतो, आपल्या मेंदूला ज्या वेळेला माहित पडतं की नाही, हा आपण कशाचा विचार करतोय, आपण लाल कलरच्या सुझुकीच्या एक्स ब्रँडची, एक्स व्हर्जनची गाडी, हा आपला मेंदू विचार करतोय. आणि मग आपला मेंदू काय कमाल घडवतो माहितीये का, आपण त्या दिवशी सकाळी घरात निघाल्यानंतर आपल्याला सगळ्या रस्त्यावरती प्रत्येक एका किलोमीटरला तीच गाडी दिसते. अरे बघ हीच. मग आपण आपले लाल गाडी चालेल, लाल कलर चालेल. म्हणजे आपण रोज आपण ती गाडी कितीतरी वेळा पास होत असेल आपल्या बाजूबाजूने, पण ते आपल्याला दिसते का, नाही दिसत. पण आपण आज विचार केला की नाही, आपल्याला गाडी घ्यायची, लाल कलरची घ्यायची, सुझुकीची घ्यायची आणि ह्या ब्रँडची, या व्हर्जनची घ्यायची. आपल्याला तीच गाडी रस्त्यात सगळीकडे दिसायला लागते. त्याच गाडीचं पोस्टर कुठेतरी लावलेलं असतं, ते पण दिसायला लागतं. त्याच गाडीची ऍडव्हर्टाइजमेंट पण टीव्ही वरती किंवा रेडिओवरती लागते आणि मग आपण ती ऐकली की आपल्याला आठवतं, सगळीकडे आपल्याला तेच दिसतंय. कसं काय, हे कोणी केलं, हे तुमच्या मेंदूने केलं. जेव्हा तुम्ही गोल सेट करता ना, त्यावेळेला त्याची व्हिज्युअल तुम्हाला दिसायला सुरुवात होते सगळीकडे. आणि मग असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण होतो.
आणि मग एक अजून पॉवर ऍक्टिव्हेट होते, ज्याला म्हणतात पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात पॉवरफुल जर कुठला अवयव असेल ना, तर तो अवयव आहे, त्याचं नाव आहे सबकॉन्शियस माइंड. हा इतका पॉवरफुल आहे की त्याला देवाने दोन कामं दिलेली आहेत. पहिलं काम दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या कॉन्शियस माइंडला पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधायची. मग हे सांगितलं ना, आपल्याकडे दोन मेंदूमध्ये भाग आहेत, एक कॉन्शियस आणि एक सबकॉन्शियस. जर एक पार्ट कॉन्शियस असेल तर 7 पार्ट हा सबकॉन्शियस आहे. आणि सबकॉन्शियसला दोन महत्वाची कामं दिलेली आहेत. एक, आपला सगळा डेटाबेस स्टोअर करायचा, जन्मापासूनचा नाही, जन्माच्या आधीपासूनचा, आईच्या पोटात असल्यापासूनचा. आपल्याला पंचेंद्रिय दिलेली आहे देवाने, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. यातनं आपण सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि ती केलेली सगळी इन्फॉर्मेशन मेंदूमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होत जाते, फोल्डर बाय फोल्डर, फोल्डर बाय फोल्डर, फोल्डर बाय फोल्डर. आणि मग सगळा डेटा स्टोअर करायचा. आणि मग स्टोअर केलेल्या डेटामधनं आपल्या वरच्या मेंदूला काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या डेटातनं शोधून त्याला द्यायची. आणि जर ती उत्तरं नाही सापडली तर हा सबकॉन्शियस माइंडला देवाने अजून एक पॉवर दिलेली आहे, आणि ती म्हणजे या जगामध्ये त्याचं उत्तर जिथे सापडेल तिथे आपल्या शरीराला घेऊन जायचं, ते काम आपल्या शरीराला करायला लावायचं, तितकी एनर्जी, चैतन्य आपल्या शरीराला द्यायचं की ते काम पूर्ण झालंच पाहिजे. हे सबकॉन्शियस माइंडला दिलेलं काम, आणि हे ते करत राहतं. सो कॉन्शियस माइंड काय करतं, आपला वरचा मेंदू जो आहे तो काय करतो, रोजच्या आत्ताच्या मी तुमच्याशी बोलतोय, हात हलवतोय, बघतोय, अजून कोणी मला आवाज दिला त्याच्याकडे बघतोय, हे काम जे रुटीन काम आहे ते कॉन्शियस माइंड करतंय. आणि आता काही प्रश्न पडला त्याचं उत्तर शोधतं, आणि ते उत्तर लगेच अवेलेबल नसतं, तर मग ते अतिशय आळशी येतो. तो काय करतो, त्याचं उत्तर शोधण्यासाठी सबकॉन्शियस माइंडला कामाला लावतो. तो म्हणतो हे तुझं काम आहे, तू कर, मला नाही माहित. आणि मग सबकॉन्शियस माइंड त्याची उत्तर शोधत राहतो. आणि मग ह्या प्रिन्सिपल वरती जगामध्ये सगळ्यात मोठे मोठे मिरॅकल्स होतात. आणि ते कसे होतात तुम्हाला सांगतो मी. आपलं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. तुम्हाला शंका येईल की हा बोलतोय पण हे खरं आहे का. बघा, एक उदाहरण सांगतो मी. प्रत्येक मीटिंग मध्ये, ट्रेनिंग मध्ये बऱ्याच वेळा सांगितलं असेल, तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं पण असेल की कसं काम करतंय सबकॉन्शियस माइंड. थोडं गमतीशीर उदाहरण आहे बघा कसं होतं. आपण कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये जातो, लग्नात वगैरे जातो, बर्थडेला जातो, हा कुठल्या तरी सार्वजनिक कार्यक्रमात जातो. आणि मग तिथे गेल्यानंतर समजा मी लग्नात गेलोय, मी आणि माझा एक मित्र गप्पा मारतोय. गप्पा मारत असताना अचानक एक स्त्री आली, माझ्याकडे चालत चालत यायला लागली. मी तिला बघितलं, तिने मला बघितलं. ती माझ्याकडे बघून हसत हसत येत होती. तशीच हसत हसत ती माझ्या जवळ आली. जवळ आल्यानंतर माझ्याकडे बघून मला म्हटली, कशी आहात सर, बरे आहात का, घरी कसे आहेत, बायकोचं नाव घेतलं, ती कशी आहे, बरी आहे का, पोरं कशी आहेत, पोरी कशा आहेत दोन्ही पण. मी म्हटलं सगळे छान आहेत, तुमचं कसं चाललंय, उत्तम चाललंय, व्हेरी गुड. आणि मग ती हसून निघून गेली. आता जशी ती निघून गेली, माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न पडले. माझ्या कॉन्शियस मेंदूमध्ये बरेचसे प्रश्न पडले. काय काय प्रश्न पडले, अरे ती कोण होती, तिचं नाव काय, ती मला कुठं भेटली होती, आणि मला त्याची काही उत्तर सापडणार. असं होतं ना बऱ्याच वेळा की एखादा माणूस भेटतो आणि त्याचं नावच आठवत नाही, कोण आहे ते कळत, म्हणजे कधीतरी भेटलोय एवढं मान्य आहे, पण कोण आहे हे आठवत नाहीये. मग आपला कॉन्शियस मेंदू थोडा वेळ विचार करतो, त्याला काही उत्तर सापडत नाही. मग तो ते सबकॉन्शियस माइंडकडे पाठवतो. सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरती प्रोसेस करतो, त्याला पण लगेच उत्तर भेटत नाही. तो ते प्रोसेस चालू राहते, चालू राहते. आणि मग नंतर मला रुटीन कामं असतात, मी स्टेजवर जातो, नवरा नवरीला भेटतो, गिफ्ट देतो, जेवण करतो, घरी येतो. बायको विचारते कसं झालं, मी म्हणतो लग्न छान झालं, सगळं चांगलं होतं, पण जेवणात जिलबीच्या ऐवजी गुलाबजामुन असतं तर चांगलं झालं असतं. नवरीचं नाक जरा तिरकं आहे, सरळ असतं तो जोडा छान दिसला असता. तर माझ्याकडे असंख्य प्रचंड कामं असल्यामुळे मी पुढे पुढे जात राहतो, कामाला जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, कामाला जातो, जेवतो, रात्री झोपतो, परत दुसऱ्या दिवशी उठतो, कामाला जातो, झोपतो, तिसऱ्या दिवशी उठतो, परत कामाला जातो, झोपतो, चौथ्या दिवशी उठतो. सकाळी चौथ्या दिवशी उठल्यानंतर टॉयलेटला बसलोय मी, पाणी चालू आहे, माझा कार्यक्रम चालू आहे, मी गाणी गुणगुणतोय. आणि तेवढ्यात अचानक मला तिथं टॉयलेटला बसलेलं असताना आठवतं, अरे ती
3 दिवसापूर्वी जी आपल्याला लग्नात भेटली ना, तिचं नाव वर्षा आहे. आणि ती माझ्या बायकोच्या मैत्रिणीची बहीण आहे. आणि ती 4 वर्षापूर्वी आपल्याला एका लग्नात भेटली होती. आता मला सांगा, मी तिचा विचार करत होतो का? नाही. बरं, ती जागा तिचा विचार करण्याची आहे का? नाही. मग कसं काय हे कुठून आलं? हे काम कुणी केलं? हे काम तुमचा सबकॉन्शियस माइंड, मेंदू हा करत होता. त्याने 3 दिवस सोडलं नाही, जोपर्यंत त्याला उत्तर भेटले का. त्याला माहित होतं आपल्याकडे उत्तर आहे, आपल्याला शोधावं लागेल. तो एक एक फोल्डर करत आतमध्ये गेला. आणि जसं त्याला उत्तर भेटलं, तो जागा बघत नाही, वेळ बघत नाही, काही बघत नाही. तो डायरेक्ट ते उत्तर तुम्हाला देऊन टाकतो. म्हणतो हे तुझं उत्तर, माझं काम संपलं, माझ्याकडे अजून भरपूर प्रश्न आहेत. कारण असे रोज कितीतरी प्रश्न पडत राहतात ना आपल्याला, त्याची उत्तर भेटत नाहीत. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड शोधण्याचा प्रयत्न करतं. जिथं भेटेल तिथं आपल्याला देऊन टाकतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा चालता बोलता आपल्याला एखादी गोष्ट आठवते, ज्याचा विचार आपण 3 दिवसापूर्वी करत असतो, 4 दिवसापूर्वी करत असतो. कारण तुम्ही सोडलं, कॉन्शियस माइंडने सोडलं, पण सबकॉन्शियस माइंड सोडत नाही. तो उत्तर शोधून जातो. आणि ज्या दिवशी त्याला उत्तर भेटणार नाही, त्याला कळतं की याचं उत्तर आपल्याकडे नाहीये, तो तुमच्या बॉडीला अशा पद्धतीने मोटिवेट करतो, प्रभावित करतो, एनर्जाइज करतो की तुम्हाला जिथं उत्तर भेटणार तिथं घेऊन जातो. आणि हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही गोल सेट करता ना, तुम्ही व्हाय लिहायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या मेंदूला बरेचसे प्रश्न विचारता. तुम्ही लिहायला सुरुवात केली ना, मला करोडपती बनायचंय, मला गाडी विकत घ्यायची आहे, मला लाल कलरची मर्सिडीज घ्यायचंय, मला बंगला बनवायचा आहे, मला मुलांना असं करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं. कितीतरी प्रश्न तुम्ही तुमच्या मेंदूला विचारता. तो मेंदू विचारतो, अरे कसं होणार, कोण करणार, कधी करणार. मी लिहिलं करोडपती बनायचंय. तुमचा कॉन्शियस मेंदू तुम्हाला सांगतोय, अरे तुझ्या 10 जन्मात कुणी करोडपती बनलं नाही रे पाठीमागच्या, तू कसं काय बनणार? हा प्रश्न मनात तयार होतो ना. आणि मग याचं जे तुमच्या कॉन्शियस माइंडला प्रश्न तयार झालेत ना, हे सगळे सोडवण्याची कॅपॅसिटी एकाच अवयवामध्ये, आणि ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड. याचा खूप चांगला उपयोग ना आपल्या रोजच्या टीव्हीवरच्या ज्या सिरियल असतात ना, त्या करतात. माझ्या प्रियाला प्रीत ना, विण काय विण माझ्यातली ही तुटे ना, असं काहीतरी. असले जे काही सिरियल जे आपण टीव्हीवरती बघतो ना, कसला यांनी छान उपयोग केलाय माहिती या गोष्टीचा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरचा. 6 वाजता एक सिरियल चालू होते, 6:30 वाजता संपते, 6 ते 6:25 काहीही दाखवतात. याचं त्याच्याशी लपडं, तिचं तिच्या बरोबर लग्न, याचं तिच्याबरोबर काहीतरी भलतंच चालू आहे. पण 6:25 त्या सिरियलमध्ये अचानक असं काही वळण येतं की एक माणूस खुर्चीवर बसलाय, पाठीमागून एक हात येतोय, त्याचे पाठ दाखवतात, त्याचा हात दाखवतात, तो चाकू आहे त्याच्या हातात, तो असा 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 करत पुढे येतोय. आणि तेवढ्यात सिरियल बंद. आता काय झालं, तुमच्या डोक्यात कितीतरी प्रश्न आले. तो बसलेला कोण, मारणारा कोण, मारणार का नाही मारणार, मरणार का नाही मरणार, आणि सिरियल संपली. आता तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये प्रश्न तयार झाले, त्याला काही उत्तर भेटलं नाही, कारण त्याला लय काम आहेत, परत 6:30 दुसरी सिरियल चालू होणार आहे. त्यांनी ताण नाही घेतला, त्यांनी डायरेक्ट खाली ढकललं. सबकॉन्शियस माइंडला सांगितलं तू याची उत्तर शोध. सबकॉन्शियस माइंडने थोडा रिसर्च केला, आणि रिसर्च केल्यानंतर त्याला कळालं की याचं उत्तर आपल्या डेटाबेसमध्ये नाहीये. याचं उत्तर कुठं मिळणार? उद्या संध्याकाळी 6 वाजता जी मराठीवरती टीव्हीच्या समोर. सबकॉन्शियस माइंडला कळलं. आता सबकॉन्शियस माइंड तुमच्या बॉडीला असं जबरदस्त पॉवर देणार ना, की तुम्ही कुठेही असा, तुम्हाला उठवून तुमचं सबकॉन्शियस माइंड 6 वाजता टीव्हीच्या समोर आणून बसवणार, म्हणजे बसवणार, की तुला ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तर इथंच भेटणार, बस. आणि मग यदा कदाचित चुकून जर 6 वाजता रिमोट नवऱ्याच्या हातात असेल आणि तो बातम्या किंवा मॅच बघत असेल क्रिकेटची, तर त्या घरातल्या गृहिणीची जी अवस्था होते, जी तळमळ होते, जी आग होते, परिस्थिती अशी होते की ती माझी बायको, जी 5:55 पर्यंत माझ्या घरातली लक्ष्मी होती, ती 5:59 कालीमाता होते. मग गॅसवरती कुकर आहे, 3 शिट्ट्या वाजतात आहे, दूध उतू चाललंय, कशाचा काहीही फरक पडत नाही. टार्गेट सेट, 6 वाजता टीव्हीच्या समोर बसायचं म्हणजे बसायचं.
तिच्या शरीरात अशी प्रचंड एनर्जी येतं ना त्यावेळेला, आणि चुकून जर नवऱ्याने हातात रिमोट नाही सोडला तर मग तो नवराच गेला, अशी अवस्था होती ती. कारण ते सबकॉन्शियस माइंडनी पॉवर दिली आहे तुम्हाला, तुमच्या बॉडीला. त्यांनी सांगितलं हे उत्तर माझ्याकडे नाहीये, हे तिथंच भेटणार तुला. आणि असं सबकॉन्शियस माइंड तुमच्या बरोबर खेळत राहतं. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तुमचा वाय सेट कराल आणि तुमच्या वायच्या माध्यमातून अशी प्रचंड सगळी प्रश्न निर्माण कराल ना, त्यावेळेला ती तुमच्या कॉन्शियस मधनं सबकॉन्शियस मध्ये जातील, आणि सबकॉन्शियस मधनं तुमच्या बॉडीला प्रचंड चेतना देतील, एनर्जी देतील. कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठं भेटणार आहेत? तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला एकच सांगणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नेटसर्फ मध्ये भेटणार आहेत. या नेटसर्फ मधनं मिळणाऱ्या पॅसिव्ह इन्कम मधनं भेटणार. हे सगळं तुमच्या आयुष्यात तेव्हाच घडू शकतं ज्यावेळेला तुम्ही नेटसर्फ मध्ये खूप छान काम कराल. आणि मग ती एनर्जी तुम्ही तुमच्या सिनियरला जाऊन सांगता की सर मला काही करू नये करायचंय. त्यांनी एनर्जी बघितली, त्याला कळतं यार त्याला मदत केली पाहिजे. मग तो तुमच्याबरोबर फील्डवरती येईल, मग तो तुम्हाला त्याच एनर्जीने तुम्ही लोकांना जाऊन भेटाल, लोक पण त्याच एनर्जीने तुमच्याकडे येत जातील, तुमची टीम वाढत जाईल, तुमचं पॅसिव्ह इन्कम ग्रो होत जाईल, तुमचा चेक वाढत जाईल, तुमची सगळी स्वप्न हळूहळू पूर्ण होत जातील. आणि तुम्हाला वाटेल हे काम कुणी केलं, तर हे काम केलं निसर्गाने, कायनातनी. कारण शाहरुख खान म्हटले होते किसी चीज को अगर शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है. पण हे काम त्याने नाही केलं, हे सबकॉन्शियस माइंडने केलं. का केलं? कारण तुम्ही त्याला प्रश्न विचारले. कसे विचारलेत? तुम्ही तुमचा गोल सेट केला, म्हणून तुमच्या बरोबर आयुष्यामध्ये हे वेगळं काहीतरी घडू शकतं. आणि हेच त्या लोकांबरोबर घडत नाही ज्यांच्या आयुष्यामध्ये गोल नसतं. त्यामुळे आयुष्यामध्ये या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं असेल तर गोल सेट करणं गरजेचं आहे. त्या 3% लोकांमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही भारतातल्या आणि जगातल्या 1% लोकांमध्ये या. आणि मग हे गोल सेट करत असताना 4 स्टेप्स फॉलो करायचे असतात. पहिली, आयडियलायझेशन. आपण आपल्या गोल्स बद्दल विचार करतो, स्वतःला प्रश्न विचारतो, आणि मग ते आयडियलाइज करून ते कागदावरती लिहिणं की मला या 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 गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या, या बिझनेसच्या माध्यमातून मला हे हे अचिव्हमेंट करायचंय. काही गोल असू शकतं. माझा गोल असतो, मी ना माझा नवरा आतापर्यंत 100 वेळा म्हटलं तुला फिरायला घेऊन जातो, पण अजून रंकाळ्याच्या पुढे काही घेऊन गेला नाही. मी त्याला 5 स्टार मध्ये घेऊन जातो. हा चल गोल लिहा कागदावरती, एकदा होईल नेट संबंध पूर्ण. माझ्या नवऱ्याने काय मला आतापर्यंत विमानात बसवलं नाही, मी त्याला विमानात बसवते. लिहा कागदावरती, होईल नेट संबंध पूर्ण. आयडियलाइज करा, आउट ऑफ द बॉक्स जाऊन आयडियलाइज करा, कागदावरती लिहा. आणि मग दुसरी स्टेप येते ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय? तर तुम्ही जे गोल लिहिलेत ना, रोज सकाळी उठल्यानंतर किंवा झोपायच्या आधी 5 मिनिटं बसून, मी रोज ही प्रॅक्टिस करतो, मला याच्यावर प्रचंड विश्वास आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटं बसून व्हिज्युअलाइज करायचं. मी ज्या गाडीबद्दल लिहिलंय, मी त्या गाडीत दार उघडतोय, बसतोय, चालत चाललो. मी ज्या घराबद्दल लिहिलंय त्या घरात मी दार उघडतोय, आतमध्ये जातोय, सोफ्यावर बसतोय, टीव्हीवर बसून पिक्चर बघतोय. मी ज्या विमानाबद्दल लिहिलंय त्या विमानामध्ये मी बसतोय, त्या विमानात बसून मी उठतोय. मी ज्या 5 स्टार हॉटेलबद्दल लिहिलंय त्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी चाललोय, तिथं जेवतोय, तिथं एन्जॉय करतोय. हे व्हिज्युअलायझेशन करणं 5 मिनिटं का होईना पण, कारण हे व्हिज्युअलायझेशन जितक्या वेळा आपण करू ना, तितक्या वेळा आपल्या सबकॉन्शियस माइंडला तो प्रश्न परत निर्माण होतो की हे कसं होणार आहे, कसं होणार आहे, कसं होणार आहे. आणि मग त्यातनं तुम्हाला तुमची बॉडीला एनर्जी मिळते. सो यू हॅव टू हॅव युअर ड्रीम्स, गोल्स. आयडियलाइज करा, व्हिज्युअलाइज करा. तिसरी महत्वाची गोष्ट, व्हर्बलाइज करा. म्हणजे काय? रोज स्वतःशी 5 मिनिटं बोलायचं की यस मी हे केलं, मी गाडी घेतली, मी घर बनवलं, मी मध्ये फिरायला गेलो, मी विमानात बसले. स्वतःला सांगा की मी केलं. सो व्हिज्युअलाइज करा, व्हर्बलाइज करा, आणि मग मटेरियलायझेशन करा. म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात करा, ज्या तुम्हाला या ट्रेनिंग सिरीजच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ट्रेनिंग सिरीजच्या माध्यमातून ऑलरेडी सांगितलं गेलं असेल की करायचं काय एक्झॅक्ट. सो गोल्स असणं, आयडियलाइज करणं, व्हिज्युअलाइज करणं, व्हर्बलाइज करणं, मटेरियलाइज करणं, या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचे गोल व्यवस्थित सेट केलेत आणि ते गोल सेट करून जर तुम्ही कामाला सुरुवात केली, तर तुम्हाला भारतातल्या 1% आणि जगातल्या 1% लोकांमध्ये जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. सो हॅव युअर गोल, सेट करा. 3% लोकांमध्ये या, फक्त डोक्यात गोल ठेवून चालणार नाही. वेगळा विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, आउट ऑफ द बॉक्स विचार करा. योग्य आयडियलायझेशन, व्हिज्युअलायझेशन, व्हर्बलायझेशन, मटेरियलायझेशन करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला नेहमी ऍक्टिव्हेट ठेवा.
आणि या ऍक्टिव्हेशन मधनं तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत या नेटसपच्या प्लॅटफॉर्ममध्ये पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून गॅरंटीड पुढे जाऊ शकता. सो तुमचे गोल हे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या गोलमध्ये एक प्रचंड क्लॅरिटी असली पाहिजे. तुमच्या गोलमध्ये लॉजिक असलं पाहिजे. तुमच्या गोलमध्ये इमोशन्स असले पाहिजेत. तुमच्या गोल बरोबर ऍक्शन प्लॅन पण असला पाहिजे. आणि त्या ऍक्शन प्लॅन वरती काम करून जर बदल करायची वेळ आली तर रिस्टार्ट करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चितच तुम्ही नेटसपमध्ये एक चांगलं यश त्या ठिकाणी मिळू शकता. तुम्ही मला ऐकलं त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. मला इन्व्हाइट केल्याबद्दल लक्ष्मी मॅडम आणि खांडे सरांचं प्रचंड आभार. आणि तुम्हाला नेटसपच्या या बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. ओव्हर टू यू, खांडे सर. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला आपले गोल सेटिंग कसे असले पाहिजेत, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मिड टर्म, हे सगळे एक एक गोष्ट आपल्याला बारकाईने समजून सांगितली. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. लक्ष्मी मॅडम, ओव्हर टू यू.